बिखर जाएगा। You say you don't wanna get in trouble. I don't wanna break your little bubble, but you gotta wake up to reality. 'Cause I can see in your eyes, your head is full of dreams. पाऊस थांबायलाच तयार नाहीये, त्यामुळे मी घातलेलीच कपडे पुन्हा पुन्हा घालतीये. नवीन ड्रेस काढतच नाहीये. आजचा दिवस सुरुवात झाला आहे. आजच्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला ब्रेकफास्टसाठी काय असणार आहे बघूया. डोसा, उत्तप्पा, सांबार आहे. माय फेवरेट रागी इडली. रागीची इडली पण टेस्टी. मिसळ, साबुदाणा खीर, छोले, उपमा चालू आहे ना. स्टफ कॉर्न अँड ग्रीन. आमच्यासारखंच कोणाकोणाला बरं हा ब्रेकफास्ट टाईम आवडतो. म्हणजे जेव्हा केव्हा आपण सुट्ट्या एन्जॉय करायला अशा रिसॉर्ट्सवरती जातो, हा फेवरेट वेळ असतो. अहो ना, तर एवढ्या सिस्टमॅटिकली हा ब्रेकफास्ट एन्जॉय करायचा असतो ना, की त्यांना थोडा 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 सगळं काही टेस्ट करायचं असतो. आणि माझं असं होतं, अरे यार पोट तर भरलं आहे पण मन भरलंच नाही आहे, म्हणजे जागाच नसते पोटात. दोन सांगू. या नॉनव्हेज लवर्सना सगळीकडे नॉनव्हेज खायचं असतं. डिनरमध्ये पण नॉनव्हेज, ब्रेकफास्टमध्ये पण नॉनव्हेज. मी मात्र साऊथ इंडियन ब्रेकफास्ट छान एन्जॉय केला, स्वीट्स खाल्ले आणि शेवटी फ्रूट्स खाऊन मस्त हे एन्व्हायरमेंट एन्जॉय केलं. आणि पूर्णपणे डायनिंग हॉल हा असा आहे बघा. आणि फूडची क्वालिटी म्हणाल तर एक नंबर होती. कालच्या दिवशी मी स्वामींकडे प्रार्थना केली होती की दुसऱ्या दिवशी पाऊस थोडा कमी पडू द्या. तर स्वामींनी बहुतेक ते उलटं घेतलेलं आहे. आज तर मुसळधार पाऊस आहे. बघू शकता तुम्ही की काहीही दिसत नाही आहे पुढचं. आपल्या इथं आहे ना. इथे असे 2-3 डेक आहेत. तर हा डेक आहे ना, आम्ही इथे आलो नव्हतो. म्हटलं पाऊस जरी येत असला तरी असं नको व्हायला की इथे आपण आलोच नाही, जाऊया आपण इकडे सुद्धा, म्हणून इथे आलो आहे. आणि बघा छत्रीसुद्धा कंट्रोल होत नाही आहे, एवढा पाऊस आहे. आणि कशी बरं मी साडी नेसणार होते. खरं तर मी 2-3 डान्स रेडी करून ठेवलेत, ज्याचं शूटसुद्धा बाकी होतं. आणि मी विचार करून आले होते की मी आता रिसॉर्टवरती डान्स शूट करेन. कसलं काय, कदाचित नियतीच्या मनात असं असेल की तुझी अजून एखादी ट्रिप होऊ दे यासाठी. म्हणजे नाही का, मी साड्या घेऊन आली आहे पण मला साड्या नाही नेसून इथे व्हिडिओ करता आले. पण हे अंतर पण जास्त आहे. आपल्याला वाटतं ना हे जवळ दिसतंय, इकडं तर काही दिसत नाही. जन्नत आहे जन्नत, अक्षरशः जन्नत. महाराष्ट्र मान्सूनमध्ये केवढा सुंदर दिसतो हो आपला. पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. आता या असल्या धुक्यामध्ये निघायचे. आम्ही ना निघण्यापूर्वी नेहमी हा प्रयत्न करतो की जमेल तितकी रूम अगदी पूर्वीची होती ना तशी करायची. अगदी पूर्वी होती तशी तर ती होऊच शकत नाही, पण तरीसुद्धा नीट नेटकी ठेवायची. एवढूशा जागेसाठी पण छत्री घेतली, जणू काय भिजणारच नाहीये. जायचं, एक रील करूया. किती फास्ट वेळ गेला हा. शिट यार, संपली आमची ट्रिप. अहो चेकआउटची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतायत, आता निघायचं. चलो वापस घरी नाही जायचंय मला घरी फक्त प्रीतीसाठी जायचंय.
गाढव आला नाही. मी किती मिस करते कालपासून त्याला. 10 कॉल झाले. इथे येऊन अभ्यास करू शकला नसता. त्याचंही बरोबर आहे. बाय अथिवा. अथिवाचं पहिलं नाव काय होतं? ड्यूक रिट्रीट. ड्यूक. ड्यूक रिट्रीट. हा. 2 मिनिटं. चला निघालो आम्ही. आता हे काय सुरू आहे माहिती आहे तुम्हाला? मला ना खरंच या रिसॉर्टमधून बाहेर पडावंच वाटत नव्हतं, म्हणजे या कॅम्पसमधून. म्हणून मी आहोंना तिथेच गाडी लगेच साईडला घ्यायला सांगितली आणि आहोही तयार झाले. म्हणजे त्यांनाही थांबायचंच होतं, कारण पाऊस थांबला होता. म्हटलं ह्या थोड्याशा वेळेचा आपण लगेच वापर करून घेऊया. आणि म्हणून हे काहीशे व्हिडिओ बनवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न माझा सुरू आहे इकडून तिकडून. आम्ही वरून आलो खाली आणि हॉटेलच्या आतमध्येच शेवटी एकदा अजून पुन्हा पिक्चर्स क्लिक केले. आहोंना घेऊन एक व्हिडिओ बनवला आणि तोपर्यंत असा पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. म्हणजे इथं कसं आहे, श्रावण महिना ऑलरेडी सुरू झालाय. थोडंसं फक्त ऊनच नाही पडत आहे, पण पावसाच्या मोठ्या सरी येत आहेत. थोडंसं थांबतोय. तर जेव्हा थोडासा थांबला तेवढ्यातच आम्ही थोडासा फायदा घेतला. अरे इथं तलाव आहे, खंडाळा तलाव. रस्ता वळवून घेऊन कुठे घेऊन चाललेत तर साईबाबांच्या दर्शनाला पुन्हा एकदा. हा असा ड्रेस घालून साई मंदिरात जायचंय आता. असं करावं लागेल. शॉल घे ना सोबत. मी एकदा वाघोलीच्या शंकराच्या मंदिरात जेव्हा गेले होते स्लीवलेस ड्रेस घालून, तेव्हा तिथे अलाउड नव्हतं. हा शॉल आहे की? होय, शॉल घेऊ शकतो आपण, पण नाही इथं करतील अलाव. असं काही एवढा हे नाही. इथे हे बेल्ट आहेत आणि लॉंग पण आहे. असं काही एवढा हा छोटा नाही आहे. आता इथे जायचं आहे हे पहिलं प्लॅनमध्ये असतं ना तर मी साडी नेसून आली असते, कारण मी साड्या घेऊन आली आहे. पण हे प्लॅनमध्ये नव्हतं. इतक्या लवकर घरी नाही जायचं, कारण हे वातावरण खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे बस. हा ना. आणि गाडी सुद्धा मी त्यांना अशी ना स्लो घ्यायला सांगितली. घरी गेले की काय होतं माहिती आहे का, सगळी कामं दिसतात यार. हे करायचे, ते करायचे, ते करायचे, आणि मग पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये जाऊन त्या कामांना सुरुवात करायला लागते. बघा कसं उतरायचं होतं गाडीतून. आता काय दर्शनाला? पण साईबाबांची कृपा आहे की नाही सांग बरं, आहे की नाही आपल्यावर कृपा? बरं, आमच्या छत्र्या दाखवते तुम्हाला. आमच्या छत्र्या बघा, या दोन्ही पण अशा फ्री मिळालेल्या छत्र्या आहेत बरं का. ही छत्री चक्क आम्हाला मिळाली आहे माझ्या देवघराच्या ज्या घंट्या आहेत की नाही, त्या घंट्या ब्रह्मा प्लाय या शॉपमधून आम्ही आणल्या आहेत, रविवार पेठेतून, टिंबर मार्केटमधून. तर त्यांनी ही फ्री दिलेली आहे आणि ही यांच्या कंपनीनं दिलेली आहे. तर घ्या तुमच्या कंपनीची तुम्हाला आणि मला ही. चला उतरूया फायनली. There's so many ways to be happy. You can do whatever you like. You don't have to be ready. You just gotta trust the right now. मंदिरात पाणी झालंय सगळं. नळाला सेपरेट पाईप व्हायची गरजच नाही. आणि किती मस्त वाटते रिकामं रिकामं. पूर्वी आम्ही खूप यायचो या मंदिरात, है ना. हल्लीच कमी केलं. शनीश्वर. आम्ही ना या मंदिरात खूप दिवसांनी आलो आहे ना, तर हे शनी मंदिर कधी झालं मला माहितीच नव्हतं. तिथे बोर्ड लिहिलं आहे की स्त्रियांनी आतमध्ये नाही जायचं आहे. म्हणून मग मीही अशी बाहेरून सगळं हे काही रेकॉर्ड करते आणि आहो गेलेत वरती नमस्कार करायला. मस्त वाटलं पण, कारण गर्दी नसेल ना तर आहो ना खूप आवडतं. गर्दीमध्ये लाईनमध्ये त्यांना खूप टेन्शन येतं. झालं दर्शन. कुणी नव्हतं मंदिरात, आम्ही सोडून दोघं. आणि इतकं सुंदर केलं हे मंदिर. एक ग्लास वगैरे आतमध्ये जे लावलेत तेव्हापासून आलोच नव्हतो आपण. बरं झालं ना, खूप मस्त झालं दर्शन. आणि ना स्लो घे ना गाडी. चल आता घरी बस झालं. घरी जायचं नाव नाही. स्लो घ्या की. माझ्या मैत्रिणीनं
म्हणजे प्रीतीचं मित्र आहे ना, त्याच्या मम्मीने त्याला खायला बोलवले घरी, त्यामुळे मी आता रिलॅक्स आहे आणि येऊन अभ्यास करत बसेल है ना. धूप छाव झालाय, धूप छाव. आता ऊन पडलंय बघा किती. नाही, इकडं थोडा पाऊस कमी आहे, तिकडं खंडाळा आणि लोणावळ्याला पाऊस जास्त आहे. येते का लक्षात? थोडा सुद्धा हा, थोडा अजिबात दिसला दिसला नाही, अजिबात दिसला पण नाही. असं पण मस्त वाटलं असं आपण एक्सपिरियन्स, छान वाटलं. आता पुन्हा आपण येऊच की आणि वन डे ट्रिप करू. हॉल्टला नाही यायचं, हॉल्टला खूप पैसे जातात यार. म्हणजे ना वरती आहे ते, बट असं सारखं सारखं नाही ना, आपल्यासारखी लोक सारखं सारखं असं खर्च करायला लागले तर कसं होणार. पण जोपर्यंत पाऊस आहे, वातावरण छान आहे, तोपर्यंत इकडे येऊन वन डे ट्रिप करायला काय हरकत नाही. काहीच हरकत खूप सुंदर सुंदर पॉइंट्स आहेत. हा, भक्ती शक्ती चौकामध्ये ट्रॅफिक जाम झालंय असं दिसतंय. तर यांच्या मित्राचा फोन आलेला की इथे ते आंदोलन सुरू आहे भक्ती शक्तीला. बघूया आता कितपत कमी झालंय का रोड जाम असणार आहे. आपण रोड वेगळा घेणार आहे नाही ना? आपण पण जरा सहभागी हमारे मांगे पुरी करो, पुरी करो. नाही, सहभागी तर खरं तर व्हायलाच हवाय. या विषयावर आम्हाला खूप काही बोलायचं होतं, पण राहून गेले. आम्ही खूप डिस्कस करत राहिलो घरातच प्रीतीसोबत, पण कधी ब्लॉगमध्ये बोललो नाही. आणि बऱ्याच जणांना अपेक्षा होती की आम्ही बोलावं. प्रीतीश तर एक दिवस म्हणत होता, रेडी होता तो, पण मीच ह्या सगळ्या गोंधळात होते. इकडे जायचं तिकडे जायचं, ही तयारी ती तयारी, घरातली कामं. माझं काय मत आहे की मुलं एवढे कष्ट करतात, खूप मेहनत असते, दोन दोन काय वर्ष. मागणी आहे हो त्यांची, आणि साधी खूप प्रामाणिक मागणी आहे. कसं आहे की एवढं कष्ट केल्यानंतर पारदर्शक पद्धतीने एक्झाम झाली पाहिजे. म्हणजे कसं होईल, जो खरंच कष्ट करतो, जो खरंच मेरिट मधला मुलगा आहे, त्याच्या सोबत अन्याय झाला नाही पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. बघा ना, म्हणजे आपली शेजारची शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा ही व्हायलाच हवी, आणि हीच आत्ताच्या जनरेशनची मागणी आहे, जी अगदी व्हॅलिड आणि बेसिक हक्क आहे तो आपला. बघा ना, पण जे काही सुरू आहे ते. पण आई वडील म्हणून पण मला ना बोलायचं होतं की मी एका 17 वर्षाच्या मुलाची आई आहे ना. पेरू घ्यायचे का थांबून? गाडी थांबवू लागले का? बरं ठीक आहे, चला. तर मला फक्त एवढंच सांगायचंय की मुलांना तुम्ही एवढा विश्वास द्या ना की बाळा, तुझ्या ग्रेडपेक्षा आम्हाला तू महत्त्वाचा आहेस, तुझी ग्रेड नाही. कुठल्याही सिच्युएशनमध्ये आम्ही तुझ्या सोबत आहोत. काहीही कसलाही तुला प्रॉब्लेम येऊ दे आयुष्यामध्ये, आम्ही सोबत आहोत. आणि मुलांना आपल्याकडंच आलं पाहिजे. अगदी त्याला म्हणजे नाही का, मुलं आजकालची खूप विचार करतात, खूप हुशार आहेत. तर आली कोणती अडचण तर त्यांनी प्रामाणिकपणे पहिलं आई वडिलांकडे आलं पाहिजे आणि आई वडिलांना शेअर केलं पाहिजे. एवढा तरी विश्वास मुलांमध्ये, एक जागरूक आई वडील म्हणून तरी या समाजामध्ये आत्ताच्या या अशा काळामध्ये तरी आपण निर्माण करायलाच हवं आहे. माहितीये, म्हणजे जी मुलं नीटचं पेपर लीक झाली म्हणून ज्या मुलांनी आत्महत्या केली, मला तर पहिलं माहिती होतं की फक्त 10 मुलांनी आत्महत्या केली. नंतर कळालं की 20, 21, 22, म्हणजे खरा नंबर माहितीच नाहीये. चला, आमच्या बाळाचा कॉल येतोय. छान आराम केलाय. मी व्हिडिओ एडिट करून लगेच पोस्टही केला, आणि आम्ही दोघांच्या मोबाईलमध्ये कोणामध्येही शूट केलेलं असतं, त्यामुळे ते एअरड्रॉपनी पुन्हा घ्यावं लागतं. तेही सारं घेतलं, आणि झोप तर काही झाली नाही. हे दोघं प्रीतीश आणि हे झोपले होते. आता मस्त कडक आहोत, चहा करणार आहेत. त्या अगोदर ती जी काही भांडी दिसत आहेत ती मांडून घेते, आणि प्रीतीशने वरून काढलाय OTG, तो ठेवून देते आणि सुरुवात करते आजच्या कामाला. आम्ही ना तिथे काल ना त्या हॉटेलमध्ये जी मॅगी खाल्ली, ती मॅगी त्या आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हती काय, आणि माहिती होतं आम्हाला ती इन्क्लूड नाही आहे. बट नंतर जेव्हा आम्हाला कळालं की ती एक मॅगी 400 रुपयाला लावली आहे, तर मला आत्ता काय म्हणतात माहिती आहे, आज ना आपण तशी मॅगी घरी करून खाऊ. म्हणजे या अगोदर कधीही एवढ्या आवडीनं अहो मॅगी खात नव्हते, पण काल भर पावसात तिथं जी ती काही मॅगी खाल्ली, ती इतकी टेस्टी लागली, इतकी चव लागली ना त्या मॅगीला. आणि आता आणि चव लागली ती लागली, त्यात नंतर प्राईस बघितल्यावर अजूनच चव लागली. काय आहो, 400 रुपयाचा तो बाऊल होता मॅगीचा, आणि 200 रुपयाचे ते पॉपकॉर्न, आणि माझे 400चे त्यांचे 400ची मॅगी, असं होतं काहीतरी. एक मॅगी इन्क्लूड होती. एक मॅगी इन्क्लूड होता, हां एक मॅगी आणि एक पॉपकॉर्न. हां, त्याचे 901 रुपये समथिंग काहीतरी त्यांनी बिल लावलं होतं. आज बिलामध्ये कालच कळलं होतं ते लावणार आहेत म्हणून. तर हॉटेल सुंदर आहे. एकदा नक्की तुम्हाला कुठे जायचं असेल, रिसॉर्ट शोधत असाल तर हे रिसॉर्ट ठेवा तुमच्या विशलिस्टमध्ये. अथिया खंडाळा. Can see in your eyes, your head is
बघा, हे असं असतं, एकदा का घरी पोहोचलो की कामांना सुरुवात. आणि म्हणूनच थोडंसं वर्किंग प्लेसपासून अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन आलो ना की एकदम मूड फ्रेश व्हायला होतो. अगदी आपण अगदी जोमानं कामाला लागतो. म्हणजे बघा ना, एवढं काही आमचं घर रिसॉर्टपेक्षा कमी नाही आहे, हो की नाही? आमचंही घर सुंदरच आहे, पण म्हणून इथे आराम आहे का आपल्याला, जो आपल्याला रिसॉर्टवरती जाऊन मिळतो? उड्या मारायला, बागडायला, नाचायला, छान छान इथं खायला आणि सुंदर सुंदर निसर्गाचा आनंद घ्यायला. आणि याचसाठी मला असं वाटतं की फ्रिक्वेंटली ट्रिप करायला हव्या. प्रत्येक वेळेला एखाद्या ट्रिपला गेलो ना की आम्ही असं म्हणत असतो हां, आणि प्रत्येकजणच असं बोलतो की एखादी ट्रिप संपत आली की लगेच आपण दुसऱ्या ट्रिपला जायचं. हं, असं होतं, नेहमी होतं. पण पुन्हा आपण आपल्या कामामध्ये बिझी झालो की मग विसरून जातो सगळं. स्पीड आहे ना. खूप झालं आता बाहेरचं खाणं, आता घरचं पौष्टिकवालं खाणं खायचं. तर मस्त अशी ही डाळ पालकची भाजी बनवते आहे आणि चपात्या आणि भात. तर हे असं रात्रीचं जेवण आहे. छानसं छोटंसं हे सेलिब्रेशन होतं आमच्या लग्नाच्या 19व्या वाढदिवसाचं. आणि हो, लग्नाच्या सुरुवातीचे काही वर्ष आपले खूप स्ट्रगलमध्ये जात असतात आणि तेव्हा केलेलं जे काही सॅक्रिफाईस असतं ना, ते वाया नाही जात. पुढे आपल्याला छान असे दिवस येतातच. त्यामुळं मैत्रिणींनो, जर का कोणाचे तसे दिवस सुरू असतील तर विश्वास ठेवा. आपल्या प्रेमावर, आपल्या कष्टावर नक्कीच दिवस बदलतात आणि आपल्या मनासारखं आपण जगायला लागतो. तर चला, खूप छान होता आजचाही दिवस आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. याच पॉझिटिव्ह नोटवरती मी हा व्लॉग इथंच एंड करते. आय होप आवडला असेल. आणि हो, नायकाची शॉपिंग आणि साड्या दाखवायच्या आहेत, नक्कीच दाखवते लवकरच.